नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम झुंज, माझ्यासोबत आहे विनय आणि आहे सोहम। तर मी आज दिव्यावरून आलो इथे परेल वर्कशॉपला। आपल्या पाठीमागे जिथे परेल वर्कशॉप आहे, आता तिथे आम्ही आतमध्ये जातो आहे। बघू कसं काय गणपतींचं काम चालू आहे। तर हा घाटकोपरवरून आलो आणि आम्ही दिव्यावरून आलो आहे। आता तिथे परेल स्टेशन आहे माझ्या पाठीमागे, तिथून आम्ही इकडे स्ट्रेट आलो आहे। आता जातो आतमध्ये कारखान्यामध्ये, चला बघू। तर आता आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल परेल वर्कशॉपला, तर इकडनं स्टेशनवरनं 5 ते 10 मिनिटाची वॉकिंग आहे। तुम्ही डायरेक्ट परेल वर्कशॉपला याल। तर चला आता आतमध्ये बघू काय कसं आहे। ॲक्च्युली माझा पहिलाच ब्लॉग आहे। आता आम्ही तिघं येत होतो, तर विनय बोलला की चल बनव, म्हणून तू पण पहिला ब्लॉग गणपतीच्या कारखान्यापासून सुरुवात कर। तर बाप्पाच्या आशीर्वादाने मी पहिला केलं आहे, पहिलाच ब्लॉग माझा बनवतोय। आणि चला बघू पुढे काय होतं आहे। ब्लू कलरचं तिथे गेट दिसतोय, तिथूनच आपण व्हिडिओला स्टार्ट केला होता। तिथून 2 ते 3 सेकंद फक्त अंतरावर आहे ते परेल वर्कशॉप आहे। बघू शकता किती उंचावर येतो। तर चला आतमध्ये आपण एंट्री करू, बघू कशा प्रकारे त्यांचं काम वगैरे चालू आहे। तर एंट्री केलेली आहे आपण। आणि तर इथून आतमध्ये आलात की तुम्हाला इथे बाजूला छोट्या मूर्त्या ज्या रेडी करून ठेवलेल्या आहेत, ज्या आपण थोड्या वेळानं जाऊ नंतर तिथे आतमध्ये बघू कसं काय आहे ते। इथे सर्व साचे लावलेले, ते मंडळसुद्धा आलेले आहेत बुकिंगसाठी। हे इथे परत रेडी करून ठेवलेले आहेत छोट्या छोट्या पार्ट्स। खूप जोरात तयारी चालू आहे। गेल्या वर्षी मी इथे आलेलो, पण माझा हा पहिलाच व्लॉग आहे। मी माझ्या बहिणीसोबत आलेलो ॲक्च्युली, ती मला सर्व फिरवत होती। तीसुद्धा इथे लालबाग परेलमध्येच राहते। ती आज नाही आहे आपल्यासोबत, मित्र आलेत। हे तुम्ही इथे बघू शकता साच्याचं कसं भरकाम केले जाते आहे मूर्ती बनवण्यासाठी। हा इथे ट्रॉली आलेली आहे कोणत्या तरी मंडळाची, नाव दिसत नाही आहे, पण ठीक आहे। बाकी तुम्ही बघू शकता। मे बी ही जी समोर तुम्हाला ट्रॉली दिसते, ही तुम्ही इंस्टाग्रामवर बघितली असेल। ही विना आणि ते सोहम उभे आहेत। ही खेतवाडीच्या 7व्या गल्लीची ट्रॉली आहे, जिचं पाद्यपूजन होऊन ती इथे कारखान्यामध्ये आणली आहे। तुम्ही रील वगैरे बघितली असेल। मालाडच्या राजाची सुद्धा ट्रॉली आलेली आहे। हे इथं सामान वगैरे ठेवलेलं आहे, तयारी चालू आहे सर्व। या इथे मूर्त्या तुम्ही ॲक्च्युली थांबा, दिसत नाही आहे त्या, बघू शकता। ह्या मूर्त्याचं काम हे इथे दादा साचा भरतायत, तो आपण बघूया। तो तिथे हाताचा साचा आहे। या इथे सुद्धा 2 ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत, आपण बघू कोणत्या गणपतीची ट्रॉली आहे। परेल पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाची सुद्धा इथे ट्रॉली आलेली आहे। इथे एक ट्रॉली उभी आहे। मालाडचा विघ्नहर्ताची ट्रॉली आहे ती, त्यात इथे सुद्धा मूर्त्या ठेवलेल्या आहेत। आपण जाऊन बघू कशा प्रकारे तिथं मूर्त्या बनवल्या जात आहेत। थोडा तर ह्या इथे साधारणपणे असू शकतात, ह्या 7 ते 8 फुटा एवढ्या मूर्त्या आहेत ह्या इथे, ज्या रेडी आहेत। दादा जेवतात तिकडे नको जायला। थोडा इथे लाईट नसल्यामुळे ना थोडा इश्यू आला।
तुम्ही कारखाना बघू शकता केवढा मोठा आहे. खूप लवकर आलेलो आहे आपण, तर फारशा काय मूर्त्या इथे दिसत नाही आहेत बनवलेल्या. विनयसुद्धा ब्लॉगर आहे, त्याच्या तुम्ही ब्लॉग बघा. तो सुद्धा एक चांगला. इथे जोगेश्वरीची सुद्धा ट्रॉली आलेली आहे. बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या की एक जी मनात उत्सुकता वाढते ती खूप असते, राहत नाही. असं वाटतं कधी बाप्पांचं आगमन होतं आहे, कधी ती मजा करायला भेटते 10 दिवसाची. तो विनयसुद्धा ब्लॉगच शूट करते. तुम्ही त्याच्या अकाउंटला जाऊन त्याचे ब्लॉग चेक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. ब्लॉग बनवण्यासाठी मला मोटिवेट त्यांनीच केलं आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. बघू आता बाप्पाच्या आशीर्वादाने पुढे कंटिन्यू करत जाऊ आपण. ॲक्च्युली यांचा कामगारांचा जेवायची वेळ झाली आहे, आपण चुकीच्या वेळात आलो आहे. ठीक आहे, थोडा वेळ आपण वेट करू, बघू त्यांचं काम वगैरे कसं आहे. तरी बघा इथे शाडू मातीचे ॲक्च्युली फेसिंग बनवत आहेत ते. हे पत्ते आहेत. ॲक्च्युली यांना पत्त्यांचा सपोर्ट दिला आहे आणि मे बी हे लालबागच्या राजासारखं फेसिंग हे करतात. आणि इथे सोंड बनवली आहे त्या गणपतीची. हे जे तुम्ही डायमंड दिसतंय तुम्हाला, सेम लालबागच्या राजासारखा फेसिंग बनवत आहे त्याची. चला ठीक आहे, तर कारखान्यामधून बाहेर आलेलो आहे आपण. हा माझ्या पाठीमागे जो ग्रीन कलरचा कपडा दिसतोय तो कारखान्याचाच आहे. बघू आता आम्ही तिघंसुद्धा आलेलो आहे बाहेर. पुढचा प्लॅन काय होतं, हे लोक कुठे जायचं बोलत आहेत ते बघू. पहिलाच व्लॉग आहे, काही चुकलं वगैरे असेल तर सांभाळा, बघा. चला ठीक आहे, बाय बाय.